हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे महाराष्ट्रामध्ये अपकमिंग डेज मध्ये DHSC आरोग्य विभागाची खूप मोठी वॅकन्सी येणार आहे. तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आरडी फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट होते 1 एप्रिल पासून. तर या बॅच मध्ये एनरोल करून तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न या आरोग्य विभागाच्या वॅकन्सी मध्ये पूर्ण करायचं असेल तर हा जो नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुमचं ऍडमिशन लवकरात लवकर कन्फर्म करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर या वॅकन्सी मध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे ऑफिशियल साईट इथे तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, न्यूक्लिअर फ्यूल कॉम्प्लेक्स. तर याच्यामध्ये मित्रांनो फार्मसीची सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट वॅकन्सी आलेली आहे. तर त्याच्यासाठी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण या PDF नोटिफिकेशन मधून बघणार आहेत. तर ह्याच्यामध्ये ओपनिंग डेट अँड टाइम ऑफ सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन. तर मित्रांनो 21/3/2026 पासून या वॅकन्सी नोटिफिकेशन साठी ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी असणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्ही बघू शकता 18 एप्रिल 2026. तर मित्रांनो 18 एप्रिल 2026 च्या आधी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या डेटच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, या वॅकन्सीसाठी अप्लाय करावं लागेल. आता मित्रांनो आपण बघणार आहेत की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती असणार आहेत. तर मित्रांनो इथे त्याच्या आधी पोस्टची डिटेल दिलेली आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे आपण बघू शकतो 5th नंबरला फार्मसिस्ट दिलेला आहे. तर याच्यामध्ये ग्रुप सी ची ही पोस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये जर पे केलं आपण बघितलं जे की गव्हर्नमेंटमध्ये असतं 29,200 ही बेसिक सॅलरी असणार आहे. आणि त्याचबरोबर जी एज क्रायटेरिया इथे दिलेला आहे मित्रांनो ते 18 ते 25 या एज मध्ये जर तुमचं एज असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत, इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो बाकी सगळ्या गोष्टी आपण या नोटिफिकेशन मध्ये ज्या दिल्या त्या बघणार आहेत. तर इथे आपण सगळ्यात इम्पॉर्टंट बघू की टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती आहेत. तर मित्रांनो फार्मसिस्टची जी वॅकन्सी असणार आहे ती एकच या नोटिफिकेशन मध्ये असणार आहे आणि ती वॅकन्सी जनरल साठी असणार आहे. त्याच्यामुळे सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात. एक जरी वॅकन्सी असेल ना मित्रांनो, ज्यावेळेस कमी वॅकन्सी असतात तर तिथे ऍप्लिकेशन फॉर्म पण कमी येतात. सर माझं तर काम आहे एक वॅकन्सी येईल, 2 वॅकन्सी येईल, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं, कारण ही परमनंट पोस्ट आहे, ही काय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पोस्ट नाहीये. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर तयारी करत असाल तर तिथे मॅटर नाही करत, एक वॅकन्सी येते, 2 येते, 3 येते, कारण ज्यावेळेस कमी वॅकन्सी येते फॉर्म पण कमी येतात. सो तुम्ही या वॅकन्सीसाठी नक्की अप्लाय केलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो इथे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघणार की कोणते स्टुडंट या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो फार्मसिस्टसाठी जर आपण बघितलं तर 2 इयर डिप्लोमा इन फार्मसी प्लस 3 इयर 3 मंथ ट्रेनिंग इन फार्मसी रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट विथ सेंट्रल और स्टेट फार्मसी काउन्सिल. तर मित्रांनो ही जरी सेंट्रलची वॅकन्सी असेल तर महाराष्ट्रातले सर्व स्टुडंट इथे इलिजिबल आहेत. आणि ज्या स्टुडंटचा डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे असे स्टुडंट इलिजिबल आहेत. सोबतच त्यांना 3 मंथचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल. आणि मित्रांनो फार्मसीसाठी जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन. कुठलीही फार्मसीची वॅकन्सी आली तर आपलं फार्मसीचं जे लायसन्स असतं त्याचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी सर्व डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. त्यांना 3 महिन्याचं ट्रेनिंगचं सर्टिफिकेट इथे लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे या नोटिफिकेशन मध्ये सिलेक्शन मेथड पण दिलेली आहे. हा नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला अवेलेबल होणार आहे, जेणेकरून तुम्ही ती PDF डाउनलोड करून बाकी सगळ्या गोष्टी रीड करा आणि त्याच्यानंतर अप्लाय करा. तर मित्रांनो आपली पोस्ट तर कॅटेगरीसाठी नाहीये, सो कॅटेगरीच्या डिटेल आपण नाहीच बघणार याच्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर या PDF मध्ये ऑफिशियल साईट दिलेली आहे www.nfc.government.in. तर या साईट वरती येऊन तुम्हाला 18 एप्रिल 2026 च्या आधी काय करायचंय, ऍप्लिकेशन करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जे फीस असणार आहे तर फीस पण इथे जर तुम्ही बघितलं तर जे 5th नंबरची पोस्ट आपली फार्मासिस्ट आहे त्याच्यासाठी जे फीस असणार ती 100 रुपये फीस असेल. एक जरी वॅकन्सी असेल पण याच्यामध्ये फीस पण कमीच आहे, सो तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो बाकी ऑर्डर पण इथे सगळ्या गोष्टी दिल्यात की एक्झामिनेशन सेंटर असेल,
किंवा बाकी जे एक्झामिनेशन, ऍडमिशन, इंटरव्ह्यूज किंवा डॉक्युमेंट जे काही लागतात त्या सगळ्या गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थित दिल्यात. तर ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून ही पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फार्मसिस्ट फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो आरडी फार्माला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला DHS साठी बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. थँक्यू ऑल.